मारुतीविषयी प्रत्येकांना माहिती दिली आहे. तर आता मी थोडक्यात सांगतो की जगन्नेश्वर डोंगर पाहण्यासाठी इथं आल्यानंतरच ते सुख भेटणार आहे तुम्हाला. घरात बसून अन्यथा भेटणार नाही. तर खरंच पूर्ण व्हिडिओ बघा. व्हिडिओमध्ये नक्की मुद्दा काय आहे आणि देव कसा आला. तर चला तर आपण पाहू आता व्हिडिओ. आणि यांचा नमस्कार तिघांचा प्लॅन मित्रांनो. झाला तर असेल. किती आता प्लॅन आपण झाला बघत तुमचा? आहे जगन्नेश्वरचा डोंगर. काल प्लॅन झाला आणि सातारा आज इकडे आले. तर जिल्ह्यामध्ये उद्याचं कुठे? जगन्नेश्वर हे गाव श्रावण महिना चालू सुप्रसिद्ध आहे ना आहे. आता. नमस्कार, माझं नाव गणेश माने. मी 20-25 वर्ष झालं जरंडेश्वर सेवक आहे म्हणून इथं सेवेला असतो. जरंडेश्वर देवस्थान हे रामायण काळातले तीर्थक्षेत्र आहे. ज्यावेळी राम रावण युद्ध झाले त्यावेळी रावणाची शक्ती लागून लक्ष्मण म्हणजे ज्यावेळी कसं कसं इथंच राहिला तुम्ही रोजची रोज आपल्या आरती सकाळी सकाळी 6ला असते. दुपारी 12ला संध्याकाळी 8ला. वैद्य ऋषींनी ज्यावेळी हनुमानजींना संजीवनी औषध आणायला लावलं होतं त्यावेळी हनुमानजींनी लंकेवरून उड्डाण करून हिमालयात जाऊन संजीवनी वनौषधी आणली होती. ती वनौषधी आणताना त्यातला एक तुकडा जो पडला तो हा डोंगर जरंडेश्वर म्हणून हा आता प्रसिद्ध झालेला आहे. जरंडेश्वर आणि हनुमानजी असे इथं दोन वेगवेगळे देवता आहेत. जरंडेश्वर म्हणजे इथे जी स्वयंभू पिंड आहे शिवलिंग त्याला आपण जरंडेश्वर म्हणतो. आणि नंतर समर्थान रामदास स्वामींनी तपचरला इथे येत होते. मागे त्यांची समर्थ रामदास स्वामींची गुफा आहे. त्या गुफेतून जाताना त्यांची तपश्चर्या पूर्ण जाताना झाल्यानंतर त्यांना हनुमानजींनी दृष्टांत देऊन सांगितले की मी साक्षात इथं आहे. त्यांनी तर आता जी गाभाऱ्यात ती मूर्ती दिसते ती मूर्ती स्वतःच्या हातांनी खांदून जमिनीत स्वयंभू मूर्ती आहे ती. त्यामुळे ती काढून तिथं त्याची प्राणप्रतिष्ठा केली. आजही समर्थांनी त्या काळात जे पंचपती नावाचं भजन लिहिलेलं होतं की आजही भजन कंटिन्यू पाडळी गाव पंचकृषीतली भजनी मंडळी आजही ते दर शनिवारी नित्य नियमाने चालू आहे. त्यात अजून काही खंड पडलेला नाही. मी जाधव प्रशांत. मी जरंडेश्वरला आम्ही ITला असल्यापासून 2013 नंतर म्हणजे सर्व मित्रांनी ठरवलं की आपण गेलं पाहिजे असं कुठं ना कुठंतरी एक वर्षातनी 6 महिन्यातनी काहीतरी एक ट्रेकिंगचं झालं पाहिजे. मग दरवेळेस चेंजेस असते पण वर्षातनी एकदा तरी श्रावण महिन्यात आम्ही जरंडेश्वरला कोणत्या पहिल्या नाही तर चौथ्या शनिवारी असं येत राहतो. आणि पायऱ्या उतरताना पण तुम्हाला जे आनंद मिळतो आहे ते पायऱ्या चढल्यानंतरच त्याचा उतरण्याचा आनंद आहे. त्याशिवाय ते सुख भेटत नाही. नमस्कार मित्रांनो, मी गणेश लेवे. मी बारामतीहून आलो आहे आणि जस्ट आता आमची ओळख पण झाली बऱ्यापैकी. आणि यांचं चॅनल आहे चेतन खोमने. तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. जय श्रीराम. माझं नाव युवराज तानाजी फाळके. आज श्रावण यात्रेनिमित्त पहिला शनिवार आहे. असे एकंदरीत 4 शनिवार पडलेले आहेत. तरी येणाऱ्या हनुमान भक्तांना जरंडेश्वर देवस्थान ट्रस्ट व पंचकृषीतील हनुमान भक्त यांच्याकडून देण्यात येणाऱ्या सुविधा आज पाहू शकता आपण की हनुमान भक्तांची 15 ऑगस्ट पहिला शनिवार निमित्त उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. त्याचबरोबर डोंगर परिसरामध्ये भाविकांना दर्शनासाठी कोणताही त्रास होऊ नये यासाठी आज ग्रेलिंग वगैरे, दर्शनाची लाईन, पुरुषांची लाईन वेगळी आहे, महिलांची लाईन वेगळी आहे. त्याचबरोबर पोलीस प्रशासन यांचाही फार मोलाचा सहकार्य आहे. त्याचबरोबर आरोग्य विभाग, प्राथमिक आरोग्य विभाग यांनी सुद्धा या ठिकाणी आपल्याला सेवा दिलेली आहे. त्याचबरोबर पंचकृषीतील हनुमान भक्त व जरंडेश्वर देवस्थान ट्रस्ट यांच्यातर्फे खिचडीचा प्रसाद व इतर फळांचा प्रसाद चालू आहे. असं या डोंगराच्या परिसरामध्ये येणाऱ्या पंचकृषीतील व महाराष्ट्राच्या बाहेरच्या हनुमान भक्तांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी पंचकृषीतील सेवेकरी मंडळ सगळे सज्ज आहेत. जय श्रीराम. चेतन खोमने आमचा मित्र. जिथे जाईल तिथं कंटिन्यू ब्लाउज करत असतो. सांप्रदायिक कार्यक्रम असो सर्व ठिकाणी तो
कंटिन्यू कोणत्या ना कोणत्या ब्लॉग ते चालू असतं. नवीन माहिती चालू असते. तरी नवीन माहिती पाहिजे असेल, कोणाला पण ठिकाणची माहिती हवी असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. मी शिवम लोणंदवरून आलोय. तर आम्ही 7-8 जण मित्र आलोय. याच्या आधी पण मी बऱ्याच वेळा आलोय जरंडेश्वरला. नमस्कार, मी वैभव गायकवाड आणि मी सुरडवरून आलोय पलटणवरून. आणि आमचे मित्र मला चेतन खोमने आता जस्ट भेटलंय ते जरंडेश्वर मंदिरापाशी. आणि खूप छान वाटते मंदिरात येऊन. खूप चांगला एक्सपिरियन्स आहे आणि खूप चांगलं वातावरण आहे. एक नंबर वातावरण, खूप छान वाटलं. आणि चेतनशी भेटून पण खूप छान वाटलं. नमस्कार, मी अविनाश चव्हाण, राहणार सातारा रोड पाडळी. आज जरंडेश्वरवर माझं एक छोटंसं दुकान आहे. आपल्या दुकानामध्ये देवाला लागणारे नारळ, अगरबत्ती, गुलाल, खडीसाखर, बेलफूल आणि बिस्लरी, चिक्की आणि बरंच काही भेटतं. म्हणजे काय होतं, आपण जेव्हा जरंडेश्वरला येतो तेव्हा हा डोंगर खूप मोठा आहे. म्हणजे आपण दीर्घ श्वास घेतो आणि दीर्घ श्वास सोडतो तेव्हा पूर्ण आपल्या जे हृदय आहे त्याला पूर्ण असा आपला श्वास भेटतो. शरीरातून पूर्ण श्वास आपला गेलेला असतो. आपण काय करतो, आता खालून वर आलो तर आपली सुदर्शन क्रिया झाली, पण ती सुदर्शन क्रिया कशी प्रॉपर झाली नाही. आपण जी रनिंग करताना जी करतो आपण बघा, ते श्वास येतो तो पूर्ण आपल्या आतून गेलेला श्वास असतो. त्यानं काय होतं, आपल्या शरीरातले सगळे जे टॉक्झिसिटी असते ना ती बाहेर पडते. नारळ, पाण्याची बाटली, उदबत्त्या, अजून काय काय घेतले. म्हणजे प्रत्येकांची एक भक्ती असते की मारुतीला जायचंय. तर आम्ही 3 जण आलोया आणि आम्ही शाळेतूनच डायरेक्ट आलो. तुम्ही इकडे घरच्यांना सांगितलं फोन करून. मग शाळेला कुठे तुम्ही? गदगरला. तिथून डायरेक्ट इकडे आला. सातारवरून वर्षातून बऱ्यापैकी 15-20 वेळा तरी येतोच. पाऊस असला की फक्त येत नाही. सातारवरून गाडीवर येतो आणि साधारण चढायला आम्हाला एक 45-50 मिनटं लागतात वर यायला. वय वर्ष 53 आहे. संजय सुधाकर जाधव, मी सातारहून येतो. 2 व्हीलरवर येतो. वर्षातून 10 ते 15 वेळा येतो. आणि म्हणजे आवड आहे येण्याची. दर्शन पण होतं, व्यायाम पण होतो. श्री मारुती जरंडेश्वर देवस्थानच्या इथं पाडळी, सातारा रोड या ठिकाणी आलेलो आहे. आज श्रावण महिन्यातील पहिला शनिवार. आम्ही आज खालून वरपर्यंत पायी चालत आलो आहे. चालत येताना आम्हाला खूप भारी वाटलं. इथं आल्यानंतर खरंच देवाचं दर्शन झाल्यासारखं वाटलं. लोक येतात आणि लगेच VIP दर्शन करून पाया पडून जातात. त्याच्यापेक्षा आम्ही इथं दर्शन केलं, आलोय. आम्हाला आज खरंच खूप भारी वाटते. अतिशय मंदिराच्या वरती आल्यानंतर असं स्वर्गात आल्यासारखं आज वाटलं. आणि त्यात आज 15 ऑगस्ट, आज आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं होतं. आणि त्याचा योगायोग असा आला की श्रावण महिना पण आज चालू झाला आणि आज पहिला शनिवार. त्याच्यामुळे आम्ही या दर्शनाला आलो. अतिशय आम्हाला भारी वाटलं. आमचा मित्रपरिवार आलाय. तेजस देवकते आलेत, आमचे अतुल दादा आलेत, आमचे हनुमंत देवकते, ओंकार पाटील आणि सर्वच लोक, भरपूर भावी भक्त आज आलेले आहेत दर्शनासाठी. पूर्ण कष्ट करून आलेले आहेत आणि छान वाटलं. ठीक आहे, धन्यवाद, थँक्यू. ओके ना. नमस्कार सगळ्यांना, जय श्रीराम. माझे नाव रोहित महेंद्र गाडवे, माझे गाव सातारा पाडळी. ह्या जरंडेश्वरचा इतिहास असा आहे की ज्यावेळेस राम आणि रावणाचं युद्ध चाललेलं, तेव्हा इंद्रजिताची शक्ती ज्यावेळेस लक्ष्मणाला लागलेली, त्यावेळेस वैद्यांनी हनुमंतरायाला सांगितलेलं की द्रोणागिरी पर्वत मध्ये संजीवनी आहे. त्यावेळेस द्रोणागिरी पर्वत मारुतीराय आणायला गेले. त्यावेळेस द्रोणागिरी पर्वत मारुतीरायांना सगळी संजीवनी तिथं चकचकाय लागली. तुम्ही द्रोणागिरी पर्वत मारुतीरायांनी ज्यावेळेस उचलून आणला, त्यातला जो एक खडा पडलाय तो आपला श्री क्षेत्र जरंडेश्वर. त्याचं जरंडेश्वर मारुती आपल्या इथं आहे. आणि दर श्रावणात इथं दर शनिवारी सकाळी 3 वाजता रुद्राभिषेक होतो मारुतीला. सकाळी 5 वाजता महाआरती होते. मग खिचडीचा प्रसाद असतो. त्यानंतर जय श्रीराम. त्यानंतर दुपारी 12 वाजता परत एक आरती होते. असं दिवसभराचा हा प्रोग्राम चालूच असतो. संध्याकाळी परत संध्याकाळी मारुतीरायाला परत अभिषेक केला जातो 7-7:30 वाजता आणि परत आरती करून मारुतीरायाचे हे केलं जातं.